सर आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांना कृपया विनंती आहे, सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि त्या या यूट्यूब चॅनलच्या खाली जो तुम्हाला नोटिफिकेशन दिसतंय त्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि त्यांच्या लिंक किंवा त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. ठीक आहे, चला तर आज आपण एक नवीन कन्सेप्ट किंवा नवीन चॅप्टर जो याच्या अगोदर आपण एक दशांश अपूर्णांकावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याचाच हा पुढचा पार्ट आहे, कंटिन्यू पार्ट आहे. त्याच्यामध्ये आपण एक क्वेश्चन इथे घेतोय 144.144 ला 12 ने भागल्यावर भागाकार किती येतो. सगळ्यात अगोदर या क्वेश्चनला डिव्हिजन म्हटलं, भागाकार म्हटलं म्हणजे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर, अंश भागिले छेद असं आपण लिहू शकतो. ज्यावेळेस आपण अंश भागिले छेद असं लिहिणार त्यावेळेस जो आपला डिवायडेंट आहे, जो भाज्य आहे, तो भाज्य आपल्याला अंशामध्ये लिहायचा म्हणजे 144.144 डिवायडेड आपण वरती लिहिणार आणि ज्या नंबरनं डिवाइड करायचं कशाने 144.144 ला 12 ने भागायचं म्हणजे भागाकारामध्ये येतील 12, म्हणजे डिवाइड मध्ये येतील, आपले डिनॉमिनेटर मध्ये येतील 12. आता डिनॉमिनेटर मध्ये 12 आल्यानंतर मग काय करायचं, मग याच्यामध्ये लक्ष द्या. डिव्हिजन करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे पॉइंटच्या नंतर न्यूमरेटर मध्ये किंवा डिनॉमिनेटर मध्ये किती नंबर आहेत ते काउंट करा. पॉइंटच्या नेक्स्ट किती नंबर आहेत पहा. पॉइंटच्या नंतर ते 1 2 3, पॉइंटच्या नेक्स्ट आपले टोटल तिथं 3 नंबर आहेत. मग पॉइंटच्या नेक्स्ट जर 3 नंबर असतील तर काय करायचं, डिनॉमिनेटर मध्ये तर पॉइंटच नाहीये. आता पॉइंटच नाही म्हणजे याचा अर्थ 12 हा कंप्लीट नंबर आहे, 12 ची व्हॅल्यू कंप्लीट आहे आणि त्याच्यामध्ये इनकम्प्लीट नंबर नाहीये. मग 12 च्या पुढे आपण पॉइंट देऊ शकतो. 12 म्हणजे काय, 12 पॉइंट नथिंग, नथिंग म्हणजे काहीच नाही त्याच्या पुढे. मग पॉइंटच्या नंतर न्यूमरेटर मध्ये जसे 3 झिरो आहे तसे पॉइंटच्या नंतर आपल्याला काय करायचं, 12 च्या पुढे एक पॉइंट घेऊन 3 झिरो घेऊ आपण. 3 झिरो घेतल्यानंतर ओरिजिनल व्हॅल्यू मध्ये काही फरक पडत नाही. याचा मिनिंग आहे 12 किंवा 12.00, दोघांचा मिनिंग एकच आहे. पण आपण काय केलं, न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये पॉइंटच्या नंतरचे नंबर आपल्याला सारखे करायचे. एकदा पॉइंटच्या नंतरचे नंबर सारखे झाले की आपले डिव्हिजन एकदम इझी होऊन जाते. डिव्हिजन मध्ये ज्यावेळेस आपण पॉइंटच्या नंतरचे नंबर सारखे करतो, जर न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये पॉइंटच्या नंतरचे नंबर सारखे असतील तर ऑटोमॅटिकली तिथून पॉइंट काय होतो, आता रिमूव्ह होतो. पॉइंट तिथं राहत नाही, पॉइंट तिथून कॅन्सल होतो म्हणजे इथं नंबर राहतो 144.144. पॉइंट गेला निघून. डिनॉमिनेटर मध्ये जो 12 च्या पुढे आपण पॉइंट घेतल्यामुळे तिथं पण पॉइंट निघून गेला आणि तिथं राहिला किती 12,000 म्हणजे 12,000. पॉइंट दोन्ही नंबर मध्ये आता राहिला नाही. आता काय करायचं, म्हटलं आपल्याला काय करायचं, 10, 100, 1000, 10,000, लाख अशा पद्धतीने कन्वर्ट करायचं. मग ते कन्वर्ट करण्यासाठी इथं तर 12,000 आहे, आपल्याला 10,000 असतात आपण डायरेक्ट वरती नंबर पॉइंट देऊन टाकला असता. पण इथं 12,000 आहे, आपल्याला 12 नंबर नाही पाहिजे. मग आपण काय करू, 12 या नंबरला या 144 आणि सॉरी हा जो वरचा नंबर आहे 1,44,144 याला 12 ने डिवाइड होतं का ते चेक करा. होतं डिवाइड, 5 चेक करा. 12 1 चा किंवा बाजूला मी एकदा 12 ने डिवाइड करून घेतो. लक्ष द्या, समजण्यासाठी अजून सोपं झाले. 144 डिवाइडेड बाय 12. 12 या नंबरनं आपण या वरच्या न्यूमरेटरला डिवाइड होतं का पहा. 12 1 चा रिमाइंडर 2, वरचा आला हा 4, 12 2 चा 24, रिमाइंडर इथं आला 0. वरचा ज्यावेळेस आपण एक एक नंबर प्रत्येक वेळेस घेतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस त्या नंबरला डिवाइड करायचं. 12 ने 1 ला डिवाइड होतात का, नाही होत. मग 12 ने 1 ला जर डिवाइड होत असेल तर बरेच जण एक सगळ्यात कॉमन मिस्टेक इथे करतात की वरचा 4 पण डायरेक्ट घेऊन टाकतात. जर एखाद्या नंबरला डिवाइड होत नसेल, वरती जो नंबर 1 आपण इथं आणला त्याला डिवाइड होत नाही का, वरचा बाजूचा नंबर इथं खाली आणण्याच्या अगोदर या 1 ला डिवाइड करायचं. 12 0 म्हणजे डिवाइड होत नसलं तर 0 ने डिवाइड करायचं म्हणजे 1 आपला ऍज राहणार, म्हणजे ती स्टेप तिथे कंप्लीट होते. एखाद्या नंबरला डिवाइड झालं नाही तो वरचा नंबर डायरेक्ट खाली आणायचा. मग पुढचा फ्लोर आता खाली आता झाले 14. 12 1 चा रिमाइंडर वरचा आला हा. प्रत्येक स्टेपवर एका वेळेस एकच नंबर वरतो खाली नाही डिवाइड झाला तर 0 ने डिवाइड करायचं. जसं या स्टेपवर आपण केलं 1 ला डिवाइड झाला आणि 0 ने डिवाइड केलं आपण, वरचा नंबर नंतर पुढचा नंबर खाली घेतला. एका वेळेस 2 नंबर आपण खाली घ्यायचे नाही, तर सतत 0 ने डिवाइड करायचं, वरचा नंबर एक नंबर खाली घ्यायचा. 12 च्या टेबल मध्ये 24 आहे. 12 2 चा रिमाइंडर म्हणजे याच्यावर आपल्याला लक्षात येतं की 144,144 म्हणजे 1,44,144 या नंबरला 12 ने आपण डिवाइड करू शकतो.
काय 12 वनचा जसं आपण इथे डिव्हिजन केलं तसं 12 ने डिवाइड करा 12 ने 12 फक्त आपण 12 ने डिवाइड केलं तर 12 0 12 0 0 12 0 0 म्हणजे 12 ने ज्यावेळेस आपण या डिनॉमिनेटरला डिवाइड करतो त्यावेळेस 1000 राहणार आणि या वरच्या न्यूमरेटरला डिवाइड जर केलं तर किती आला आपला आन्सर 12 ने ज्यावेळेस आपण वरच्या न्यूमरेटरला डिवाइड केलं तर आन्सर येईल 1 2 0 1 2 हा आन्सर आला आपल्या तिथे म्हणजे न्यूमरेटर मध्ये आपल्याला नंबर मिळाला 1 2 0 1 2 आणि डिनॉमिनेटर मध्ये नंबर मिळाला 1000 न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्ही नंबरला आपण 12 या नंबरने डिवाइड केलं इथं 12 ने डिवाइड केलं 1000 इथं 12 ने डिवाइड केलं 12012 मग आता डिनॉमिनेटर मध्ये 1000 आहे आता डिवाइड करायची गरजच नाही आता 1000 म्हटलं काय करायचं आपण शिकलो होतो 10 100,000 असताना डायरेक्ट पॉइंट मध्ये लिहू शकतो डिव्हिजन कंप्लीट होतं ते आपण डायरेक्ट पॉइंट मध्ये लिहून टाकू काय लिहायचं वरचा न्यूमरेटर 1 2 0 1 2 ऍडजस्ट लिहायचा 3 0 डिनॉमिनेटर मध्ये 1000 आहे 10 100,000 असं तर डायरेक्ट पॉइंट देऊन टाकतो आपण 3 0 म्हणून 3 नंबर सोडून पॉइंट द्यायचा पॉइंट इथे देणार 1 2 3 1 2 3 पॉइंटच्या पुढे 3 नंबर सुटले पाहिजे त्याच्या आधी पॉइंट द्यायचा आन्सर आहे 12.012 करेक्ट काय डाऊट याच्यात ओके चला आवश्यकता असेल तर लिहून घ्या किंवा यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑल्सो चला लक्ष द्या चला साईड लोक लक्ष द्या जर 4137 भागिले 1.75 बरोबर 2364 तर 41.37 डिवाइडेड बाय 17.5 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क मीन्स काय याचा आन्सर काय असेल पाहिलं नंबर तर सेमच आहे की पहा हा एक नंबर आणि हा जो नंबर आहे तो सेम आहे या नंबरचा आन्सर हे आहे आणि या नंबरचा आन्सर काय आहे आपल्याला असं विचारले पहा लक्षात ज्यावेळेस असा क्वेश्चन असणार त्यावेळेस आपल्याला काय करायचं तर हा जो नंबर आहे या नंबरला या 1.75 या नंबरला जर डिवाइड केलं तर त्याचा आन्सर हे येतं म्हणजे आपण पहिल्यांदा क्वेश्चन जसं विचारलेलं कसं लिहून घेऊ म्हणजे आपण तिथं असं म्हणू शकतो 4137 या नंबरला 1.75 या नंबरला ज्यावेळेस आपण डिवाइड करतो त्यावेळेस आपल्याला आन्सर हे भेटतो बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ 4137 या नंबरला 1.75 ने डिवाइड केलं पण मला सांगायचं आपल्याला डिवाइड करत असतं आपण काय केलं असतं पहिल्यांदा पॉइंट सारखे केले असते जसं अगोदरच्या क्वेश्चन मध्ये केले आपण तसे म्हणजे इथं पॉइंटच्या नंतर इथं पॉइंट नाही म्हणजे आपण इथं पॉइंट घेतला असता इथं पॉइंट नाही म्हणजे आपण इथं काय घेतला असता आणि नेक्स्ट काय करायचं केलं आपण इथं पॉइंटच्या नंतर 2 नंबर इथं 2 झिरो घेतले असते पॉइंट सारखे करण्यासाठी आणि मग ज्या त्याच्यानंतर आपल्याला याचा मिनिंग मिळाला असता याचा आन्सर मिळाला असतं 413700 अपॉन 1.75 म्हणजे पॉइंट निवडून गेले असते म्हणजे 175 असा नंबर भेटला असता आणि या नंबरचा आन्सर हे म्हणजे याचा अर्थ यांची डिव्हिजन आपण अशी करणार आणि याचा आन्सर त्यांनी दिलेला आहे की 2364 आता याचा आन्सर त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे कशाचं या नंबरचा आन्सर हे आहे तर आपल्याला क्वेश्चन विचारलेले त्यांनी 41.37 आणि याचा डिवाइड मध्ये आहे 17.5 आणि आपल्याला विचारलंय की मग याचा आन्सर किती याचा आन्सर विचारलेला आपल्याला आता याचा आन्सर किती तर याचा आन्सर काढण्यासाठी इथं पण आपल्याला पॉइंट सारखे करावे लागतील पॉइंटच्या नंतर इथं 2 नंबर आहे पॉइंटच्या नंतर एकच नंबर आहे म्हणून इथे आपण एक झिरो घेऊन टाकू म्हणजे पॉइंटच्या नंतरचे नंबर सारखे केले आपण आणि मग इथं नंबर येईल आपल्याला 4137 डिवाइड बाय 1750 याचा आन्सर किती येईल ते आपल्याला विचारलेलं आहे याचा आन्सर विचारलेला म्हणजे पॉइंट सारखे केल्यानंतर नंबर असा तयार होतो याचा आन्सर आपल्याला विचारलेला आहे क्वेश्चन समजतोय का पहा क्वेश्चन मध्ये आपल्याला हा पहिला क्वेश्चन दिला होता त्याचा आन्सर दिलेलं होतं पहिले जे 2 नंबर होते त्याला पॉइंट सारखे करून दिले होते त्याचा मिनिंग असा होतो काय होतं मिनिंग त्याचा 4,30,700 याला आपण 175 ने डिवाइड केलं तर आन्सर हे मिळतं आणि परत तोच नंबर फक्त थोडासा पॉइंट मागे ठेवलेला 41.37 अपॉन म्हणजे डिवाइड बाय 17.5 म्हणजे पॉइंट सारखे केलं तर 41.37 आणि 17.50 पॉइंट रिमूव्ह झाले म्हणजे 4137 डिवाइड बाय 1750 आता याच्यात काय झालं अगोदरच्या क्वेश्चन मध्ये न्यूमरेटर मध्ये 2 झिरो शिल्लक आहे आणि इकडे न्यूमरेटर मध्ये 2 झिरोच नाही आणि डिनॉमिनेटर मध्ये 1 झिरो आहे
मग आता काय करायचं, सिंपल ट्रिक सांगतो. काय करायचं, वरचा न्यूमरेटर सारखा करण्यासाठी किती झिरोची कमतरता आहे आपल्याला, मग याच्यात 2 झिरो धुवून टाका आणि वरती जर 2 झिरो घेतले म्हणजे आपण कशाने मल्टिप्लाय केलं वरती 100. तसंच मग डिनॉमिनेटर मध्ये पण 2 झिरो धुवून टाका म्हणजे न्यूमरेटरला सारखं करून घ्या. पहिले न्यूमरेटरला मॅच करून घ्या. केलं न्यूमरेटरला मॅच. आता न्यूमरेटर मॅच झाला की पहा 2 झिरो डिनॉमिनेटर मध्ये 2 झिरो न्यूमरेटर मध्ये वाढवले. आपला न्यूमरेटर पहिला जो होता तो आणि आता जो नंतरचा न्यूमरेटर आहे तो डिरेक्ट सारखा सारखा आहे. पण पहिले या न्यूमरेटरला 175 ने डिवाइड केलेला आन्सर येईल. मग आपण असं करू, या न्यूमरेटरला 175 डिवाइड करू. 175 वजा 175 याला डिवाइड करा. आन्सर किती म्हणजे 2364. हे तर समजलं आपल्याला. पण डिनॉमिनेटर मध्ये 3 झिरो एक्स्ट्रा भेटले आपल्याला म्हणजे आपला आन्सर आला 2364 अपॉन 1000. समजू लागलं का? मग आता आन्सर झाला का नाही, आता पॉइंट मध्ये लिहू. आता डिनॉमिनेटर मध्ये 3 झिरो आहे, पॉइंट मध्ये लिहायला एकदम इझी आहे. काय करायचं, 2 3 6 4 3 झिरो म्हणून 3 नंबर सोडून पॉइंट 3 नंबर तुम्ही राईट साइड आले पाहिजे पॉइंटच्या पुढे 1 2 3. आन्सर किती आलं बोला पटकन, 2.364. करेक्ट. ओके, क्वेश्चन समजला. चला पुढे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. जर 278.10 डिवाइड बाय 13.5 इज इक्वल टू 20.6 तर 27,810 भागिले 1.35 इज इक्वल टू किती. क्वेश्चन मार्क विचारलेला म्हणजे किती. आता आपल्याला काय करायचं, जसं आपण याच्या अगोदरचा क्वेश्चन सॉल्व्ह केला तसा पहिल्यांदा जो क्वेश्चन दिलेला आहे जे आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे त्याला आपण आपल्या डिव्हिजनच्या मेथडने लिहू. काय दिलेलं आहे, 278.10 डिवाइड बाय 13.5 म्हणजे अपॉन 13.5 त्याला असं लिहू आपण. पॉइंट सारखे करायचे असतील तर काय करावं लागेल, डिनॉमिनेटर मध्ये 1 झिरो घ्यावं लागेल म्हणजे पॉइंट सारखे होतील. पॉइंट सारखे झाले म्हणजे तो नंबर असा मिळाला आपल्याला 27810 अपॉन 1350 आणि याचा आन्सर त्यांनी आपल्याला दिलेला आहे. याचा आन्सर म्हणजे कशाचं, न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये दोन्ही ठिकाणी युनिट प्लेस वर एक झिरो आहे तो झिरो कट करून टाका म्हणजे कशाचा आन्सर मिळाला आपल्याला 2781 डिवाइड बाय 135. याचा आन्सर आहे किती 20.6. याचा आन्सर आहे 20.6. बरोबर आहे का. तर आपल्याला विचारलेलं आहे तर आता येऊ आपण आपल्या मेन आन्सर वरती. 27810 डिवाइड बाय 1.35 याचा आन्सर किती मला सांगा. याचा जर आन्सर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, पॉइंट सारखे करावं लागतील. इथे पॉइंट घेऊ आपण. याच्यामध्ये डिनॉमिनेटर मध्ये 2 झिरो पॉइंटच्या 2 नंबर आहेत पॉइंटच्या नंतर न्यूमरेटर मध्ये 2 झिरो आपण घेऊन टाकू म्हणजे इथे पहा डिनॉमिनेटर मध्ये पॉइंटच्या नंतर 2 नंबर सारखे म्हणजे आपल्याला नंबर मिळाला असा 27810. त्याच्यावर अजून 2 झिरो आले पॉइंटचे पुढचे डिनॉमिनेटर मध्ये आला 130 आणि लक्ष द्या गडबड नको 135 आणि 2781 एवढ्याच नंबरचा आन्सर हे बरोबर आहे का. मग आता याच्यामध्ये काय करायचं तर याच्यामध्ये पहा 135 म्हणजे 135 आणि 135 ने जर 2781 ला डिवाइड केलं त्याचा आन्सर येतो 20.6. पण त्याच्या पुढे 3 झिरो आहे. 3 झिरो म्हणजे याचा अर्थ मल्टिप्लाय मध्ये 3 झिरो म्हणजे मल्टिप्लाय मध्ये 1 मल्टिप्लाय मध्ये त्याच्यावर किती झिरो 3 झिरो असं आलेलं आहे. आणि मग यांची मल्टिप्लिकेशन पहा 20 पॉइंट डिनॉमिनेटर मध्ये काय 20.6 त्याच्या पुढे 3 झिरो म्हणजे मल्टिप्लाय बाय 1000 आपण मध्ये काहीच नाही म्हणजे किती 1. आता यांची कॅल्क्युलेशन करायची म्हणजे काय करायचं 20.6 ची आणि 1 ची मल्टिप्लिकेशन म्हणजे तो आता पॉइंटची मल्टिप्लिकेशन करताना आपण शिकलो होतो की मल्टिप्लिकेशन करताना काय लक्षात घ्यायचं असं समजायचं की त्यात पॉइंट येत नाही म्हणजे ते किती असणार 206 च्या 1 ची मल्टिप्लिकेशन करा 206
1 जा 206 त्याच्या पुढे 3 झिरो जशी तशी लिहिले आपण 3 झिरो त्याच्या पुढे आणि मग नंतर मल्टिप्लायच्या रूल्स नुसार टोटल पॉईंट काउंट करतो आपण याच्यामध्ये पॉईंट एकाच ठिकाणी फक्त 6 पॉईंटच्या नंतर 6 मग एक नंबर सोडून पॉईंट म्हणजे याचा आन्सर येईल किती 20600.0 म्हणजे पुढचा झिरोच्या पॉईंटच्या नंतर जे झिरो नाही लिहिले तरी चालतात त्याचा आन्सर येतो 20,600 किंवा मग ऑप्शन मध्ये असं पण शकतो 20,600.0 एकतर आन्सर असं पॉईंट टाकून येईल नाही तर मग डायरेक्ट आन्सर असा ठीक आहे क्वेश्चन समजला आता सेम क्वेश्चन अजून तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकता सेम क्वेश्चन तुम्ही अजून एका दुसऱ्या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकता या क्वेश्चन मध्ये तुम्हाला अजून एक काय करता येईल लक्ष द्या आपल्याला माहिती पहा पहिल्या स्टेप मध्ये आपण पाहिलं याचा आन्सर हे दिलेला आहे म्हणजे आपण याला काय केलं 278.8 आणि डिवाइड मध्ये 13.5 होतं डिनॉमिनेटर सारखे केले 0 देऊन डिनॉमिनेटर सारखे झाल्यामुळे काय झालं पॉइंट कॅन्सल म्हणजे पॉइंट सारखे झाल्यानंतर पॉइंट कॅन्सल मग याच्यात एक झिरो कट केला म्हणजे याच्यात आपल्याला समजलं की 2781 डिवाइड बाय 135 यांची जर डिव्हिजन केली तर आन्सर येतं 20.6 हे त्याचा आन्सर आहे मग या आन्सरला 20.6 ला आपण डेसिमल दशांश अपूर्णांकाला साध्या अपूर्णांकात कन्वर्ट कसं करायचं शिकलो होतो 20.6 चा मिनिंग काय होतं रे 20.6 चा मिनिंग पॉइंटच्या नंतर एक नंबर म्हणजे त्याचा मिनिंग होतो 206 आपण ते एक नंबर सोडून पॉइंट ना म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये डेफिनेटली किती आहे 1 म्हणजे त्याचा आन्सर तुम्ही हे पण सपोज करू शकता आणि जर याच्याबद्दल तुम्ही हे आन्सर घेतलं तर काय होईल मग आपण क्वेश्चन वरती टर्न होईल तर 27,810.00 डिवाइड बाय 1.35 मग आता या नंबरची ज्यावेळेस आपण डिव्हिजन करतो त्यावेळेस इथं थोडंसं आपण इथे पाहिलं आपल्याला माहित झालं की यांना ज्यावेळेस आपण पॉईंट सारखे करतो त्यावेळेस नंबर आपल्याला असे भेटतात बरोबर आहे का पॉईंट ज्यावेळेस आपण कॅन्सल करतो त्यावेळेस नंबर आपल्याला असे भेटतात मग आता इथे डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये किती आहे 2781000 आणि पॉईंट कॅन्सल केल्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये किती राहतं 135 आणि आपल्याला माहिती आहे की या दोघांची डिव्हिजन किती येते 206/10 म्हणजे जी त्याला 130 पहिला डिवाइड केली ते येणार 3 आणि 2781 ला जर डिवाइड केली ते किती येणार 206 बरोबर आहे का आणि मग आता या दोघांना जर डिवाइड केली तर 10 राहतं 206 राहतं त्याच्या पुढे किती झिरो 3 त्याच्या पुढे लिहून टाकू आपण म्हणजे आपल्याला नंबर असा भेटेल कसा भेटेल नंबर लक्षात द्या नंबर असा भेटेल 206 त्याच्या पुढे किती 0 3 आणि आपण मध्ये किती राहील इथं 3 मग 10 म्हणजे एक झिरो कट म्हणजे किती आन्सर ते एक झिरो कट म्हणजे एक पॉईंट एक नंबर सोडून पॉईंट म्हणा आन्सर येईल 20,600 तुम्ही असं पण त्याला सॉल्व्ह करू शकता काही डाऊट म्हणजे तुम्ही अजून अशा दुसऱ्या पद्धतीने पण त्याला सॉल्व्ह करू शकता या सॉल्व्ह करण्याचा